मित्र, आपण मेन विषयाकडे वळूया. प्रथम तर वन कामगार, भारतीय वन कामगार सेना ही आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्या शिवसेनेशी संलग्न 50च्या वर आंदोलनं करून 2012पर्यंत वन कामगारांना कायम होण्यासाठी न्याय मिळवून देण्यात भरपूर योगदान आम्ही संघटनेच्या मार्फत दिलेले आहे. त्यानंतर बऱ्याच म्हणजे कार्यकर्ते तयार व्हावे. मी वन खात्यातून लेखापाल पदावरून सेवानिवृत्त असल्याने व संघटनांचा अनुभव, जसं वाहन चालक वन खात्यातले वनरक्षक वनपाल संघटना, लिपिक संघटना राज्यस्तरीय अध्यक्ष म्हणून मी कामं केली. मंत्रालयीन महासंघाशी संलग्न राहिलो आणि नंतर मी पाहिलं की ह्या सर्व कामासाठी प्रत्यक्षात कळत नकळत मंत्रालय राजकारण याचा संबंध येतो. म्हणून मी 2009 साली उद्धवसाहेब ठाकरेंना भेटून राज्य सरकारी वन कामगार सुविधा मंच पब्लिक वन कर्मचारी ही संघटना 2004 साली संलग्न केली आणि 2009ला आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेशी संलग्न झालो. त्यानंतर मी या विषयात आपले कार्यकर्ते तयार व्हावेत म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वन कामगारांना जिल्ह्याची पदं दिली, जेणेकरून त्यांना याचं ज्ञान मिळावं. परंतु दुर्दैवाने फार अनुभवानंतर मी पाहिलं की खरोखर एक कलयुग आहे. 2 पैशाच्या फायद्यासाठी अक्षरशः कुटुंबाच्या सुखामध्ये माती कालवण्याचं काम केलं काही मंडळींनी. अर्थात परमेश्वर त्यांना त्याचं योग्य ते फळ देईल. शिक्षा करणारे तुम्ही आम्ही कोण आहोत पाहत राहणे. असो तो मुद्दा आपण आता तुमचं थांबवू. मी स्वतः उद्धव साहेबांना मुख्यमंत्री असताना वनविकास महामंडळासाठी अर्ज दिला होता, परंतु दुर्दैवाने ती मिळू शकलं नाही. याचं कारण मला राजकारणात कसलाही इंटरेस्ट नव्हता आणि नाही. वनविकास महामंडळ जर काम करण्याची संधी मिळाली असती तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी वनविकास महामंडळाची कार्यालये सुरू करून वन कामगारांना आपल्याला कामावर घेण्याची संधी उपलब्ध करून देता आली असती. त्याशिवाय कायम करण्याचा जो प्रश्न आहे की आता शासनाचा कणाच सरकारी कर्मचारी आहे. सरकारी कर्मचारी कणा आहे, पण इथं कणापार तोडून पडलेले आहेत तरीही कुणाचं लक्ष नाही. सरकारी नोकऱ्यांमध्ये ठीक आहे, अर्थमंत्र्यांकडं एक त्यावेळेस म्हणजे 2012ला जेव्हा हे वनमजूर कायम झाले एवढ्या आमच्या आंदोलनानंतर, तेव्हा म्हणजे योगायोगाने एका कार्यक्रमात मला अर्थमंत्री अजितदादा पवार यांची भेट मिळाली म्हणजे खरं तर आता मी स्पष्ट सांगतो, वैधानिक विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष माननीय उल्हासदादा पवार यांनी त्या कार्यक्रमात मला अजितदादांकडे नेऊन सांगितलं, दादा हे बबनराव जाधव वन कामगारांसाठी खूप काम केलं. आश्चर्य, एका कार्यक्रमाला माझ्या ते हमाल भवनला होते. त्यांनी ते लक्षात ठेवून दादा मला म्हणले, काय करावं लागलं हे मलाच माहीत आहे. मी दादांना ओळख दिली नव्हती, पण मी बारामती तालुक्यातला आहे हे मला त्यावेळेस मी सांगितलं. आणि दादा म्हणले खूप तडजोड करून हे केलं. आणि ही घटना कधी आहे, त्यापूर्वी 50च्या आधी आंदोलनं आम्ही केली आणि याला साक्षीदार आमचे उद्धव साहेब आहेत. दुसरं, आज शासनाने महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शासन ज्यांच्या जीवावर चालतो तो कर्मचारीच कंत्राटी आहे. कुणाच्या विरोधात बोलण्यापेक्षा आज वनमंत्री असो, आरोग्यमंत्री असो, कुणीही असो, त्या क्षेत्राचं ज्ञान नसलेले त्या पदं सांभाळत आहे, त्या खात्याचे मंत्री म्हणून मिळवत आहे. सध्या मी अगदी ठामपणे सांगू शकतो, अशी एकही जागा दाखवावी की जिथं न्याय मिळतो. आम्ही निश्चित हे करू. मला राजकारणाशी बोलायचं नसलं तरी तिथं येतं. मला सांगा की जर वन खात्यात 50 कोटीची वृक्ष लागवडी झाल्यावर आमच्या कामगारांना काय केलं, 96च्या GRमध्ये 3 महिन्याच्या वर कुठल्याही कामगाराला घेऊ नये असं स्पष्ट उल्लेख होता. आज मी स्पष्ट बोलणार आहे, काय त्याचे परिणाम चांगले व्हावेत अशी मला अपेक्षा आहे. कामगारांनी काय केलं यापेक्षा
शासनाने काय केलं आणि शासन काय करतं. अजितदादा पवारांनी पहिला जी आर अर्थमंत्री म्हणून अर्थ खात्याने काढला होता. मला वाटतं तो हे होता, कमी खर्चात कामे व्हावीत म्हणून सरकारी खात्यात बाह्य स्रोतातून कामे करावीत. हे परिपत्रक मला वाटतं 2013चं का 14चं अजितदादांच्या वेळचं आहे. मात्र 2023मध्ये जास्तीत जास्त वन खात्याचे शासन निर्णय जी आर हे कंत्राटी पद्धतीवर कामं करण्याची निघाले. कंत्राटी पद्धतीची बघा गंमत कशी आहे. कंत्राटी पद्धतीची कामं करताना त्या खात्याच्या एजन्सी मार्फत कामगार घ्यायचे. त्या एजन्सीचे प्रमुख आणि अधिकार त्या विभागाच्या मंत्र्यांना देण्यात आले. त्यातला एकही जी आर रद्द केलेला नाही. मात्र वन खात्याचे अधिकारी तथाकथित बरेच नेते तयार झालेले आहेत आणि दुर्दैवाने आमच्या तर कोर्ट केसेस चालू आहे. सुप्रीमच्या आदेशाने उच्च न्यायालयात आहे आणि इकडे प्रशासकीय न्यायालय मुंबईमध्ये पेन्शनसाठी चालू आहे, फायनलला आहे. काही जजेसच्या कारणांमुळे निर्णय लांबणीवर पडलेला आहे. त्याचे गैरफायदे लोक घेत आहेत, असू देत. परंतु याच्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे सर्व सांगण्यामागचा हेतू हा की जी युवा पिढी आहे त्यांच्या मीच सांगितलं होतं की गरिबांना नुकसान नको. तोंडात मारून घ्यायची वेळ आली. मी एक तर BP पेशंट आहे, 2-3 अटॅक झालेले आहेत. चिरंजीवाने मला दाबलं गप्प बसा. काय बोलायचं होतं मलबार हिलसारख्या ठिकाणी. त्यामुळं आता कुठल्याही मंत्र्यांना भेटण्याची इच्छा नाही, कारण काय होणारच नाही. पेक्षा आता मी फक्त मूळ मुद्द्यावर येतो. मी 70 साली लागलो. 1966 साली महाराष्ट्रात वन खातं सुरू झालं. 1966 साली वन खातं सुरू झालं. त्याच्या अगोदर वन खातं ब्रिटिश काळापासून एम्पायर फॉरेस्ट म्हणून होतं. मला सांगा, या महाराष्ट्रामध्ये